नमस्कार कोकणकर. कोकणातील पर्यटन, सांस्कृतिक कला, लोककला आणि धार्मिक यातीलच भाग म्हणजे पर्यटन. पर्यटनातील मुख्य भाग म्हणजे सागर सौंदर्य. माझ्या कोकणची शान. या सागराच्या लाटांमध्ये एक जादूच आहे. प्रत्येक लाट मनाला काहीतरी सांगून जाते. निळं पाणी, पांढरे वाळू आणि नारळाच्या झाडाची राख हे दृश्य म्हणजे स्वर्गच. कोकणाचं खरं सौंदर्य म्हणजे हा सागर, जो केवळ निसर्ग नाही तर आमच्या भावना आहे, आमचं जीवन आहे, आमचा अभिमान आहे. हेच माझं कोकण सागरासारखं विशाल, शांत आणि सुंदर आहे. कोकणची लोककला म्हणजे आमच्या संस्कृतीचे जीवनरूप. दशावतार, भजन, कीर्तन, फुगडी ही फक्त कला नाही, आपली ओळख आहे. कोकणच्या मातीचा गंध हा त्याच्या प्रत्येक रंगात आहे. म्हणूनच आपली लोककला जपली पाहिजे. त्यामुळे आपलं कोकण आजही जिवंत आहे. कोकण म्हणजे देवभूमी. इथे प्रत्येक गावात प्राचीन मंदिर आहे. यामध्ये रेडीचा महागणपती, आरवलीचा श्रीदेव वेतोबा, तुळसचा श्रीदेव जैतीर, नवसाला पावणारी आंगणेवाडीची आपली आई देवी श्री भराडी, आणि माझ्या गावची देवी श्रीदेवी आई तारादेवी, आणि आपला राखंडा श्रीदेव म्हातारा बाबा. यातून लोकांच्या जीवनातील श्रद्धा आणि आध्यात्मिका खोलवर रुजलेली आहे. सण, आरत्या, पालख्या, यात्रा यातून आपल्या कोकणचा आध्यात्मिकेचा तेज दिसतो. धार्मिक कोकण म्हणजे फक्त देऊळच नव्हे तर मन शांत करणारे जीवन दर्शन.